प्रक्रियातनं बघायला गेला तर हा युद्ध नको अशीच भूमिका आहे आणि याच अनुषंगाने आणि सध्या ज्या घडामोडी घडतायत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज पाहुणे आहेत निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर, त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. आपण तिघांचंही गेस्ट सेंटरमध्ये स्वागत करूया. पहिला प्रश्न मला अनिल बामसरांना विचारायचा आहे. आज अनिल बामसर म्हणजे त्यातला आपण राजकीय भाग, राजकारणाचा भाग बाजूला ठेवूया, पण आज ज्या मुद्द्यावरती सोनिया गांधींनी बोट ठेवलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचं युद्ध घोषित न करता अमेरिकेने अशा पद्धतीने एका राष्ट्रप्रमुखाला मारणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन तर आहेच, पण असं जर हे न्यू नॉर्मल कुठेतरी होत गेलं तर भविष्यामध्ये कुठलाच पायपोस कायद्याचा उरणार नाही. आणि त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला मॉनिटर करून हे करता येणं शक्य असेल तर मग सगळ्याच कुठेतरी राष्ट्राध्यक्षांवरती अत्यंत मोठी चिंतेची बाब निर्माणही होते यातून. अनिल सर, जसं तुम्ही म्हणालात की आपण याच्या राजकारणामध्ये नाही पडू, ऑपोजिशन पार्टी काय म्हणते, रुलिंग पार्टी काय म्हणते याच्यावर मी टिप्पणी पण नाही करणार. पण ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत की असं एका राष्ट्राध्यक्षाला नेम धरून अचूक त्यांना ठार मारलेलं आहे, हे एम जेव्हा असतो तेव्हा एखादा राष्ट्रपती किंवा हेड ऑफ द स्टेट किंवा रेजिमचा हेड जेव्हा असतो आणि तो मारला जातो, हे एक कारण असतं की काहीतरी झालं असलं पाहिजे ज्या अर्थी हे झालंय. ही खूप दुःखद गोष्ट आहे की एका सार्वभौम राष्ट्रावरती हा हमला झाला आहे. पण काय तो जरुरी होता का जरुरी नव्हता? कारण प्रत्येक देशामध्ये काय होत आहे काय नाही होत आहे इंटरनल मॅटर आहे. बाकीच्या देशांना याच्याबद्दल टिप्पणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण सरकारचं धोरण काय आहे, कुठल्या दिशेने जात आहे, इंटरनॅशनल लेवलवरती कूटनीती काय म्हणते आणि कशा प्रकारे पर्सनल इंटरेस्ट म्हणजे देशाचा इंटरेस्ट हे अल्टिमेट आहे. हे दुःखद आहे की एका राष्ट्राध्यक्षाला संपवण्यात आलं आहे, पण ते का झालं, कसं झालं, किती वर्षाचे प्रयत्न चालू होते, चालू नव्हते, केव्हा केलं, नाईलाज झाला म्हणून हे झालं. हे सगळं पाहिलं तर आपण पॉलिटिक्स दूर ठेवलं आपल्याला कळेल की काही वेळेला काही गोष्टी जरुरी असतात. बर नक्कीच. पुढचा प्रश्न संजय कुलकर्णी सरांसाठी आहे. सर, आत्ता ट्रम्प म्हणतायत की आणखीन 4-5 आठवडे हे ऑपरेशन चालेल, पण प्रत्यक्षामध्ये ही टाइमलाईन आपण काय समजायची? खरोखरच 4-5 आठवड्यापर्यंत ही युद्ध चालेल का त्याच्या पलीकडे ते जाऊ शकतं का त्याच्या आधीच संपण्याची शक्यता आहे? पूर्वी थँक्यू. मला असं वाटतं की लवकरच संपेल आणि 4-5 ज्या म्हणतात हप्ते लागतील, याचा अर्थ की त्यांना माहिती आहे की त्या वेळेला त्यांना काम आपलं करता येईल. सुरुवातीला त्यांनी स्वतःच म्हटलं की 4 दिवसात संपेल, मग त्याच्यानंतर आता 4 हप्ते त्यांनी मागितले. कारण की असं वाटतं की अमेरिकेला वाटलं नव्हतं की इराण असा पालकवार करेल आणि हे जेवढे मिडल ईस्टचे वेस्ट एशियाचे स्टेट जसं तुम्ही म्हटलं कुवेत झालं, कटार झालं, बहरीन झालं, सौदी अरेबिया झालं, यांच्यावर त्यांनी जो हमला बोलला त्याच्यानंतर जी कारवाई सुरू झाली आहे तर त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की थोडा वेळ लागेल. पण इराण जे हा असा पालकवार केला, मग अमेरिकन बेसिसवर पालकवार केला काही होत नाही, इट इज एक्सपेक्टेड. पण त्यांनी त्यांच्या नॉर्मल रेसिडेन्शियल एरियाजवर, त्यांच्या हॉटेल्सवर, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जो हमला केला त्याच्याने काय होईल, 2 तऱ्हेची लोक वाटल्या जातात. हे जे वेस्ट एशियामध्ये राहतात याला अरब म्हणतात आणि हे जे इराणमध्ये राहतात त्याला पर्शियन म्हणतात. हे पर्शियन आणि अरब हे दोघं वेगळे सगळेच, म्हणजे काहीच त्याचं पटत नाही म्हणायला हरकत नाही. माझा भेक असला तरी एक सुन्नी लोक आहे, दुसरी तर्फ शिया लोक आहेत. पण हे चीन मध्यस्थता केली होती इराण आणि सौदी अरेबियामध्ये की याच्यानंतर दोघं भांडणार नाहीत, सगळे ठीक राहतील. पण अरामकोवरच हमला झाला, म्हणजे मोठ्या रिफायनरीवर हमला झाला, त्याच्यानंतर तेलाची त्रास होईल. तर मला असं वाटतं की 4-5 पण नाही, मला तर 72 घंटे आणि 3 दिवसात कळेल किती दिवस चालेल. 3 दिवसातच कळेल जास्त लागणार. नक्कीच, म्हणजे कदाचित जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. मग सतीश सर, तुम्हाला असं विचारायचं आहे, कुठेतरी इराणच्या बाबतीमध्ये अंडर एस्टिमेशन झालेलं आहे का आणि त्याचा परिणाम आता सगळ्या जगाला भोगायला लागणार आहे का? कारण खास करून भारताच्या बाबतीमध्ये तेलाची आयात आणि त्याचबरोबर आयात निर्यात सुद्धा, शेतमालाची असू देत किंवा इतर, यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भारतावरती संकट येण्याची शक्यता आहे.
माझ्या मते इराणला अंडर एस्टिमेट करण्याचा प्रश्नच नाही. ज्या प्रकारे तगडं होमवर्क इस्रायल त्याचबरोबर अमेरिकेने केलं होतं, त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कंटिन्जन्सी प्लॅन ए बी सी सगळे असणारच आहेत. आणि माझे जे सिनियर आहेत, जनरल कुलकर्णी सर आहेत, जनरल बाम सर त्या ठिकाणी त्याच्यात आहेत आणि ते ऑथॉरिटी आहेत या सगळ्या विषयातली. आणि माझंही तेच त्या ठिकाणी मत आहे की हार्डली जे आहेत पुढचे 2 ते 3 दिवस जो आहे इराण या सगळ्या अमेरिकेच्या सामरिक सामर्थ्यासमोर जो आहे तो तग त्या ठिकाणी धरू शकेल. फुल फ्लेज्ड वॉर जे आहे खूप काळ एक प्रकारे स्ट्रेच करणं हे माझ्या मते इराणला त्या ठिकाणी पॉसिबल होणार नाही. येस, त्याच्याकडे असणारे ड्रोन्स असतील, काही मिसाईल्स असतील, याच्या माध्यमातून जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी हल्ले करत राहील. पण ज्या प्रकारचं फुल फ्लेज्ड वॉर आपण त्या ठिकाणी म्हणतो, हार्डली पुढच्या जे आहेत 48 ते 72 तासामध्ये इराणला जे आहे बोथट करण्यामध्ये अमेरिकेचं सैन्य म्हणा किंवा एकूणच रणनीती जी आहे यशस्वी होईल आणि पुढच्याच काही तासामध्ये जे आहे जबरदस्त हल्ले अमेरिकेकडून होण्याची शक्यता आहे. आणि तसंच काहीच होतंय. ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत की अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या कार्यालयावर त्या ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांचं जे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचं जे ऑफिस आहे त्याला सुद्धा जे आहे हल्ला करून जे आहे नष्ट करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं त्या ठिकाणी केलेला आहे. मुळातच इराणचं एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये यश त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि आता पुढचा टप्पा म्हणजे इराणमध्ये डीप मध्ये घुसून अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी जो आहे अमेरिका एक प्रकारे मोकळा त्या ठिकाणी राहणार आहे. याचे विपरीत मागच्या काही तासातच आपण पाहतोय की जगभरामध्ये कशा प्रकारे तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, जगभरामध्ये हवाई वाहतूक कशा प्रकारे त्या ठिकाणी अफेक्ट झालेली आहे, जगभरामध्ये जे आहे ज्याला आपण म्हणू की लॉजिस्टिक सप्लाय चेन फक्त हा पेट्रोलचा पदार्थांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नाही, तर वेगवेगळ्या माल वाहतूक करणाऱ्या जहाजा ज्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी स्टक होत आहेत. तर ऑलरेडी जगावर त्याचे परिणाम होत आहेत आणि भारतावर तर याचे जास्त परिणाम होतील. म्हणून भारतानं बघ्याची भूमिका घेता त्या ठिकाणी जे आहे योग्य नाही. काहीतरी ऍक्टिव्हली बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपल्याकडे आहे तर दोघांशीही चर्चा करून हा वाद म्हणण्याच्या ऐवजी हे युद्ध कसं कुठल्याही पद्धतीनं हे युद्ध कसं संपेल हे यासाठी काम करणं हे माझ्या मते भारताच्या अँगलनं जे आहे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता हे युद्ध संपवण्यासाठी